हॅलो फ्रेंड, कशा आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप खास जावो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. तर ना, मी आज तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणार आहे. तर गोष्टी अशा आहेत की मी दिवाळीचे ब्लॉग माझे मोठे मोठे आलेले नाहीयेत आणि त्याचं सुद्धा काही कारण होतं. तर त्या कारणामुळे माझे काय ब्लॉग आले नाहीत, पण मी मिनी ब्लॉग टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मी जे काही वस्तू घेतल्या आहेत माझ्या स्वतःसाठी, मुलांसाठी किंवा मग फराळ काय केलंय, फराळ वगैरे सगळं तुमच्यासोबत शेअर केलं होतं, की आज काय बनवलं, काल काय बनवलं किंवा आजच्या दिवसामध्ये मी काय काय बनवलं. हे अशा काही गोष्टी मी ज्या काय होत्या ना, त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि ना मग मी दिवाळीमध्ये रेडी वगैरे झालेलंही दाखवलेलं नाहीये आणि काहीच नाही. कारण ना मी माझं ब्लाऊज शिवलेलं रेडी होतं, पण मला त्याच्यासोबत काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं, म्हणून मग मी ते काय ब्लाऊज वेअर नव्हतं केलेलं. तर थोडंफार काम होत आलंय, तर म्हटलं आता तुमच्यासोबत शेअर करावं. तर चला आता मी दाखवते तुम्हाला मी काय हे केलं होतं. तर जी ट्रेंडमधली साडी आहे ना, तर ती मी घेतली होती, राईट. ती घेतल्याच्या नंतर मग मी हे ब्लाऊजसुद्धा असं शिवून घेतलेलं आहे. हे अशी स्लीव्ज वगैरे आणि ब्लाऊज एवढं सुंदर मला बसलेलं आहे ना, खरंच खूपच छान बसलंय ब्लाऊज. आणि त्यासोबत त्यावर मात्र मी हे असं काय ट्राय केलंय. तर हे हे काय मला येत नव्हतं, पण मग मी स्वतःहूनच असा विचार केला की नाही, आपण नुसतं रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी वेगळं वेगळं असं काहीतरी ट्राय करायला पाहिजे. म्हणून मग मी हे इथं आरी वर्क असं केलेलं आहे. तर सिंपल असं आरी वर्क केलंय. थोडीशी फिनिशिंग नाही जमली आहे, पण आता थोडं हळूहळू हळूहळू करत करत म्हणजे थोडंसं जसं मी जास्तचं म्हणजे प्रॅक्टिस करून तसं तसं होऊन जाईल. तर ह्या स्लीव्ज अशा शिवल्यात आणि खूप छान साडी वाटतेय. तर मी ही साडी वेअर केल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर असं काय ब्लाऊज आहे, तर खरंच खूप छान आहे, मला खूप आवडलंय. तर मी हे वेअर करून दाखवल तुम्हाला. साडी वेअर केल्यानंतर मी अशी काय दिसत होते, तर हा कलर माझ्यावर कसा दिसतोय ते कमेंट करून सांगा. मी तर माझी साडी घातल्यानंतर स्वतःलाच एवढी बघत होते की मी स्वतःच्याच प्रेमात पडले होते, कारण साडी खरंच खूप छान आहे. आणि बाय द वे ब्लाऊज तर एवढंच भारी बसलेलं आहे, कारण मी स्वतःच ब्लाऊज स्टिच करत असल्यामुळे मग मला काय प्रॉब्लेम नाही आहे. माझे ब्लाऊज मी जसे हवे तसे मी शिवून घेते. हो, आणि माझं चाललेलं आहे की थोडं